नमस्कार मित्रांनो. तर आजचा विषय एकच आहे की हे आपण मेथीचं इथं 3 कट टाकलेलं होतं 15 दिवसाच्या पावसानंतर. ह्याच्यातली म्हणजे भाजी राहिली आहे, अजून तर काय मेलेली फिलेली नाही. तर आज सकाळ सकाळ खाली आलतो, पाणी सोडावं म्हणलं. रान उभारीचं पाणी सोडल्याशिवाय तर वापस होत नाही तर, आणि पाणी सोडल्यावर जरा अजून चांगली दिसायला लागली आहे. तर एक 10 मिनटं पाणी सोडलं आपण. बघू आता काय होतं काय नाही. टिकली तर टिकली, पैसे होते, कारण की 20 रुपये 25 रुपये मार्केट झालेलं आहे भाजीचं. आणि माझा तर अंदाज आहे टिकल, कारण की भाजी चांगली दिसायला लागली आहे. 15 दिवसाचा पाऊस जरा पाट खाऊन सुद्धा टिकली आहे, म्हणजे काही तर होतं हे जे बी धडबल. कमीत कमी माझा अंदाज आपण 3 कट टाकले होते, त्यातला एखादा कटा जरी सोडून दिला तरी 2 कटा अजून शिल्लक आहेत. आणि भाजी चांगली आहे, 4 ते 5 दिवसातच काढायला येते. आता पाणी चालू केलं आपण सोडायला. इकडं मागं बघू शकता पाणी देत देत आपण तिकडं पलीकडे गेला. तर कोणाच्या भाज्या टिकल्या असल्या तर रानवले येते म्हणून पाणी सोडायचं राहू नका. पाणी सोडा, पाणी सोडल्याशिवाय उभारीचं पाणी सोडल्याशिवाय रानं हडकत नाही ती, आणि याची मुळी बी चालू होत नाही. 15 दिवस पावसाचा रापाट खाल्लेला आहे, तर त्यामुळे मुळ्या फिळ्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. आता जर गरम पाणी सोडलं उभारीचं हिरीचं तर मुळी चालू होऊन शेंडा चालू होतं आहे, आणि 1-2-4 दिवसात भाजी काढायला येईल. अजून तर परिस्थिती चांगली आहे. आता उंदीच्याला बघू काय होतं काय नाही. आज आपण पाणी तर सोडलेलं आहे, आणि एक टॉनिकचा बी हात घेऊ आज. बघू काय होतं काय नाही.